आणि यानंतर आपण अंतरवाली सराटीत जाऊयात। मनोज जरांगे बोलतायत। अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांना तुम्ही बोलणार आहात अशी माहिती आहे, त्यांना बोलणार त्यांना दोष कधी देणार नाही। ओबीसी बांधव असो, मराठा बांधव असो, आमच्या शिवाच्या शेजारचे ओबीसी बांधव असो, मराठा बांधव असो, त्यांना दोष नाही देणार मी। ते नाशिकवाला आमच्यात वाद लावून निघून जाते आणि गोरगरीब मराठी अडचणीत येते, गोरगरीब ओबीसी बांधव अडचणीत येते। मी ते नाही होऊ देणार, कारण आम्ही शिवभाऊ आहे। वाद काढण्यासाठी संवाद करणार का अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांची? मी त्यांना कधी विरोधातच मानलं नाही। तर गावातले लोक आहेत ते, त्यांनी विरोध केले काय फरक पडणार आहे? काहीच नाही। गाव असतं उत्तर आहे का? नाही काय समज मला घेरण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला सहन नाही झालं। समाजावरती संकट आणण्याचा प्रयत्न केला, आमच्याही काही लोकांनी काही वेगळे नाही। पण नाशिकवाल्याचं ऐकून आम्ही शिवभाऊ आहेत ना भाऊ, शेवटी हे निघून जाईल तिकडं नाशिकला। आमच्या शिवभावाचे गाव आहेत आम्ही, एकमेकाचे आम्ही शेजारी राहणार आहेत, एकमेकाच्या बरोबर राहणार आहेत। हे निघून जाईल नका फंगा करून भोगावं लागून गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना मी नाही होऊ देणार। आणि तुम्ही म्हटलं जे काय झालं ते गंगेत मिळालंय, मी इथं उपोषण सुटलं त्याच दिवशी म्हणलेलो आहे, सगळ्यांना माफी त्याच दिवशी म्हणलेलो आहे। मी नाही हो, मी लय मोकळ्या स्वभावाचा आहे, आतल्या गाठीचा नाही। काहीतरी डाव धरून गोड बोलून करणारा मी नाही, काय करायचं सरळ करतो मी। असं दुसऱ्याच हाताने तर कधीच नाही, आपल्या तर रक्तात बी नाही। मी नाही हटत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पुन्हा तुम्ही आंदोलनाची स्थळी आलेला आहात, तर पुढचं नियोजन काय असणार आहे? हे मंदिर कशाचं आहे? मारुतीरायाचं मंदिर आहे। बरं, आपण पाहतोय की मारुतीरायाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करतील, नतमस्तक होतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर। आणि त्यानंतर सोबत जे आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना देखील ते संबोधित करण्याची शक्यता आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, अंतरवली सराटी, जालना। मनोज जरांगे अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या समर्थकांनी त्यासोबतच मराठा समाजातल्या नागरिकांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात घोषणाबाजी करत स्वागत देखील केलेलं आहे। आणि आता गावामध्ये दाखल झाल्यानंतर मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतरचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते आता लोकांना संबोधित करण्याची देखील शक्यता आहे। मनोज जरांगे 8 जूनपासून मराठ्यांना सगळे सोयऱ्यांचं आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटीमध्ये त्यांनी उपोषण सुरू केलं होतं आणि सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी 5 दिवसांनी आपलं उपोषण जे आहे ते स्थगित केलं। आणि या दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज दुपारच्या दरम्यान त्यांना सोडण्यात आलं। आणि या वेळेला जवळपास 150 ते 200 गाड्यांचा ताफा त्यांचे समर्थक घेऊन आलेले होते आणि त्या समर्थकांसह आता मनोज जरांगे आता जालना इथल्या अंतरवाली सराटीतल्या आपल्या गावामध्ये पोहोचलेले आहेत। आणि आता 13 जुलैपर्यंत त्यांनी सरकारला मुदत दिली आणि त्या सगळ्या दरम्यान ते आता मोठं शक्ती प्रदर्शन देखील करत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।